नील सॉरी। अरे निरंजन, शस्त्र आहे ते, शस्त्र, वेपन वेपन। जरा जोरात घासलंस तर झिजणार नाहीये ते। रे आपल्या पूर्वजांनी निकराच्या लढाया केल्यात त्याने। काका निकराच्या लढाया म्हणजे? मला तर पानिपतची लढाई माहित आहे। सांग बाळा जरा। ते तुझ्या उपयोगाचं नाहीये काही। तू पेढा खा। मला तर लढाई आवडतच नाही। आपण कशाला लढाई करायची? म्हणजे माणसाने माणसाला मारणं, इट्स हॉरिबल। तुला कोण सांगतं लढाई करायला? तू आपल्या हातातोंडाच्या लढाईत जिंकतेस ना, ते खूप आहे। शट अप। मग तू डाएट नीट कर। तू असं का बोलतोयस माझ्याशी? जा ना तुझ्या स्वानंदीशी बोल, नाहीतर अशी कटकट करणार नाही। बरोबर बोलतीये ती। इंद्रनील, अरे दसरा जाऊन आशीर्वाद तरी घेऊन ये। आई मी बाबांना फोन केला होता, मग ते बाहेर होते। घरी जायला उशीर होईल असं म्हणाले आता फोनवर शुभेच्छा घे आणि संडेला भेटल्यावर आशीर्वाद घे। शस्त्रपूजा झाली ना की शिरखेडला फोन कर। हो। आणि वहिनींचाही आशीर्वाद घे। हा मी करणार आहे, शिरखेडला फोन देतो तुला तेव्हा। निरंजन, अरे दसऱ्याच्या दिवशी का चेहरा पडलेला तुझा बाबा? हा आणि काय हे? हा शस्त्र असं स्वच्छ करतात का? आई, त्यांनी मुद्दाम नाही केलंय। त्यांची आज मनस्थिती नाहीये ठीक। निलिमा, अगं बोलायला येतं त्याला। काकू ऍक्च्युली ते मी साफ केलंय, निरंजन दादाने नाही। द्या मी करते। अगं नको, तू केलेस का स्वच्छ? अगं कशाला? हा मुलींची कामं नाहीत बाई ती। आणि तुझ्यासारख्या नाजूक मुलीची तर नाहीच नाही। सानिया, जा बाई, हात स्वच्छ धु आणि हँड लोशन ला जा। ओके। स्वानंदीचं फोन मला कशाला करतेय?